क्रांतिकारी जय भीम करतो, एकदा जोरात घोषणा होऊन जाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अनुष्का पाटोळ्याला न्याय, अरे बोल दलित तो अल्लाह बोल, बोल दलित तो अल्लाह बोल, अरे बोल दलित तो अल्लाह बोल, ये गांडू राज पे अल्लाह बोल, ये गांडू राज पे अल्लाह बोल, ये भड़वे राज पे अल्लाह बोल, ये भड़वे राज पे अल्लाह बोल, अरे हल्ला बोल अल्लाह बोल, अरे हल्ला बोल अल्लाह बोल, अरे हल्ला बोल अल्लाह बोल, अरे बोल दलित तो अल्लाह बोल, अरे बोल दलित तो अल्लाह बोल, तू डरता क्यों है अल्लाह बोल, तू डरता क्यों है अल्लाह बोल, तू कायर क्यों है अल्लाह बोल, अरे और जोर से अल्लाह बोल, अरे और जोर से अल्लाह बोल, अरे बंदूक लेके अल्लाह बोल, अरे बंदूक लेके अल्लाह बोल, अरे सीना लेके अल्लाह बोल, अरे संविधान लेके अल्लाह बोल, अरे अल्लाह को लेके अल्लाह बोल, अरे बाबा को लेके अल्लाह बोल, अरे लव जी को लेके अल्लाह बोल, अरे बोल दलित तो अल्लाह बोल, अरे बोल दलित तो अल्लाह बोल, अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, अनुष्का पाटोळे अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अनुष्का पाटोळे अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अनुष्का पाटोळेला न्याय, अनुष्का पाटोळेला न्याय। या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आम्ही त्यांच्या सोबत लढलेली सैन्य आहोत। आमच्या पूर्वज तुम्ही तपासून पहा, आम्हाला इतिहास सांगायची गरज नाही। आणि त्या शूरवीरांची आम्ही औलाद आहोत। त्या महाविद्यालयाचे पूर्ण अधीक्षक आणि त्यांचे पूर्ण अधिकार हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असतात। आणि तिथल्या कलेक्टर साहेबांचं नाव या प्रकरणात येईल म्हणून त्यांनी पूर्ण रिपोर्ट दाबलेले। ज्या मुलीच्या अंगावर निळे पिवळे वळ आहेत सिद्ध होते, तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या पीएम रिपोर्ट चुकीचा दिलाय, सुसाईड केली म्हणून पीएम रिपोर्ट देत आहे। माझा तिथल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रश्न आहे की जर आमची मुलगी मेली तर तुमच्या मुलाचं काय, भविष्यात तुमच्या मुलाची सिक्युरिटी तिथं आहे का, ही सुद्धा तपासायची वेळ आहे। आज का आम्ही कुठपर्यंत सहन करायचं? आम्हाला कोणी वाली नाही म्हणून मातान समाजातील प्रत्येक युवक आज त्या ताकदीनं रस्त्यावर उतरायला खंबीर आहे। जशात तसं उत्तर द्यायला सुद्धा आम्ही खंबीर आहोत। जर कोणी आमच्याकडे वाकडा डोळा नजर करून पाहत असेल तर त्याला आमची इशारा आहे की बाबा रे, या काळामध्ये आम्ही तुझं चांगलं लोंबिल्याशिवाय सोडणार नव्हत। ही मातांची जात आहे आणि इतिहास सांगायला आम्ही कमी पडणार नव्हत। वारंवार वारंवार महाराष्ट्रात या घटना, काल परवा इथं चिंचोली माळीमध्ये त्या कोणता गलांडे आहे, त्या गलांड्याने चुकीची बातमी टाकली, चुकीचा अपशब्द आमच्या समाजाविषयी लिहिले। टोटल मिळून सर्वजण समाजावर, आमच्या दलित समाजावर अन्याय करतात। मी दलित समाजाला एवढीच विनंती करतो या बाबतीत, येणारा काळ हा खूप भयानक आहे। रात्र वैराच्या जपून चालावं लागेल, एकीचा हात एकमेकाच्या हातात घेऊन चालावं लागेल, तेव्हा तुम्ही या शासनाला आणि प्रशासनाला विरोध करू शकता आणि इथल्या मनुवादी व्यवस्थेला विरोध करू शकता। ज्या पद्धतीने त्या मुलीची हत्या झाली ना, त्या पद्धतीने आजपर्यंत महाराष्ट्रात कोणतीही हत्या झालेली नाही, ना त्याची दखल घेतली। आज तुम्ही पीएमला ज्यावेळेस बॉडी नेली त्यावेळेस त्या पालकाला का विचारलं नाही, त्या पालकाची सही काय घेतली नाही? पीएमला बॉडी नेताना पालक जबाबदार असतात, तुम्ही तिथं त्यांची सही सुद्धा घेतलेली नाही। आजपर्यंत तुम्ही असाच आमची हत्या करणार असताल तर यापुढे तुम्हाला जशा तसं उत्तर मिळेल। जो काळ येऊ घातला ना तुम्ही, तो काळ चुकीचा आहे। माझ्या दलित बांधवांनो, तुम्हाला या बाबतीत विचार करावा लागेल। म्हातारी मेलेल्याचं दुःख नसतं, पण काळ चुकवत असतो, आणि काळ जर सोकवला तर येणाऱ्या पिढीला आपल्याला संकटाला सामोरे जावं लागेल। आता पाहता आपल्या समोर संकट तोंड वासून उभं राहिले, छोट्या मोठ्या पद्धतीने आपल्यावर हल्ले चालू आहेत। तुम्ही हे लक्षात घ्या, छोटे छोटे हल्ले चालू आहेत। याचा अर्थ एक दिवस आपल्यावर मोठा हल्ला होणार आहे।
आणि हे लक्षात घेऊनच तुम्हाला पुढचं पाऊल टाकावं लागेल. आणि जोपर्यंत अनुष्का पाटोळेला तुम्ही न्याय देणार नाहोत तोपर्यंत समाज शांत बसणार नाही. का आम्ही शांत बसायचो? आमचा एक विद्यार्थी घालवला तुम्ही, तो भविष्यात आज नोकरदार कलेक्टर कोणतरी IAS पदावर गेला असता. त्या दर्जाची विद्यार्थिनी गेली आमची. ज्या पद्धतीने तुम्ही रोहित मुलाची हत्या केली त्याची सुद्धा अशीच पद्धतीनं गळफास घेतला असं तुम्ही नमूद केलं. त्याच पद्धतीनं आज अनुष्का पाटोळेचं सुद्धा तुम्ही तसंच नमूद केलंय की तिनं गळफास घेतला. आणि त्या विद्यार्थ्याला गळफासच माहित नाही, तुम्ही विद्यार्थी गळफास घेईलच कसा? त्यांच्या प्रशिक्षण आणि समाजाला सुद्धा कळायला पाहिजे की गळफास घेईलच कसा. आणि माझा एवढाच प्रश्न आहे, जर आम्ही या निवेदनातून सोमवारपर्यंत अल्टिमेट देतो, सोमवारपर्यंत जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाने आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. मग भले आमचा जीव गेला तरी चालेल, आम्ही समाजासाठी आमचं जीवन अर्पण करायला तयार आहोत. आणि आमच्यासारखं एखाद्या मेल्यानं काय होणार नाही. जर आमच्या समाजातील जर असे युवक मरत असतील आणि त्यांना न्याय मिळत नसेल तर आम्ही मेल्यानं बोलतो. नेता म्हणून मिरवण्यापेक्षा समाजासाठी मरायला तयारी दाखवायला लागेल. आज जी घटना झाली त्याचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो आणि तहसीलदार साहेबांना हे निवेदन देऊन आम्ही पुढील त्यांना अल्टिमेट 8 दिवसाचं देऊन सोमवारी याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन करणार आहोत. ते याच ठिकाणी पत्रकार बांधवांना, प्रिंट मीडिया, सोशल मीडियाला सर्वांना नमूद करतो की सोमवारी जर आमच्या निवेदनावर दखल नाही घेतली तर आम्ही पुढच्या निवेदनामध्ये नमूद केलं त्या प्रकारे आंदोलन होईल. खरं तर जे आता रोहित करपे साहेबांनी जे विधान केलं त्या विधानाला धरून आज या ठिकाणी मी सर्व आंबेडकरवादी समाजाच्या वतीने आज या ठिकाणी सांगू इच्छितो की नवोदयमध्ये शिकणारे एक निरागस बाळ म्हणजेच आमची अनुष्का पाटोळे ही विद्यार्थिनी खूप हुशार होती. तिची घरची परिस्थिती एकदम हालाकीची होती. त्यामुळेच तिला नवोदयाच्या परीक्षेमध्ये बसवण्यात आलं आणि ती एकदम हुशार असल्यामुळे ती चांगल्या मार्काने पास झाली आणि तिला तिचं ऍडमिशन घेण्यात आलं. परंतु ती त्या हॉस्टेलमध्ये शिकत असताना काही शिक्षकांकडून तिला मानसिक छळ देण्यात आला आणि त्या छळाला कंटाळूनच तिनं हे टोकाचं पाऊल घेतलं असं तिथं सांगण्यात आलेलं आहे. परंतु तिने टोकाचं पाऊल का घेतलं त्याचं कारण काय? तिनं एवढ्या लहान मुलगी जिला फक्त अभ्यासाशिवाय आणि तिच्या आई वडिलाच्या प्रेमाशिवाय दुसरं काय माहितीच नव्हतं, तिला हे आत्महत्याचा सारखं असं चुकीचं कृत्य करावं असं तिच्या बुद्धीमध्ये कसं काय टाकण्यात आलं? याचं कारण जर असेल तर ते संबंधित हॉस्टेलचे जे प्रशासन असेल किंवा जे शिक्षक वर्ग असतील ते सर्वजण असणार आहेत. तरी आमची केस तालुक्यातील सर्व आंबेडकरवादी विचारसरणीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने, सर्व दलित समाजाच्या वतीने या ठिकाणी मी प्रशासनाला आवाहन करतो की लवकरात लवकर जे काय असेल त्याच्या मागचे मास्टर माइंड कोण असतील, ते करणारे घडवणाऱ्या कृत्याचे जे कुणी कर्तनकार असतील त्या सर्वांवर तुम्ही कायदेशीर कारवाई करा, त्यांच्यावर कायदेशीर 302चे गुन्हे दाखल करा. आणि दुसरी गोष्ट, जे काही लातूरचे करते धरते जे देशमुख कुटुंबीय आहेत, जर देशमुख कुटुंबियांना खरोखरच लातूरमध्ये निवडणूक लढवायची असेल आणि खरोखरच जर त्यांना
आमच्या दलित समाजाचे मतं पाहिजे असतील तर त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून त्यांनी सखोल चौकशी करून त्यांच्यावर 302 कलमा अंतर्गत त्याच्यावर कारवाई करा. मी एवढंच सांगतो आणि सर्वांनी मी क्रांतिकारी जय भीम करतो. एकदा जोरात घोषणा होऊन जाता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अनुष्का पाटोळ्याला न्याय. अरे बोल दलित तो, बोल दलित तो, अरे बोल दलित तो. ये गांडू राज पे, ये गांडू राज पे, ये भड़वे राज पे, ये भड़वे राज पे. अरे हल्ला बोल, अरे हल्ला बोल, अरे हल्ला बोल, अरे बोल दलित तो, अरे बोल दलित तो. तू डरता क्यों है, तू डरता क्यों है, तू कायर क्यों है. अरे और जोर से, अरे और जोर से, अरे बंदूक लेके, अरे बंदूक लेके, अरे सीना लेके, अरे संविधान लेके, अरे अल्लाह को लेके, अरे बाबा को लेके, अरे लहू जी को लेके. अरे बोल दलित तो, अरे बोल दलित तो. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. अनुष्का पाटोळे अमर रहे, अनुष्का पाटोळे अमर रहे. अनुष्का पाटोळेला न्याय, अनुष्का पाटोळेला न्याय. आज या ठिकाणी सकल दलित मातंग समाज कृती समितीने या तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी आज निवेदन दाखल केलं आहे. निवेदनामध्ये दलित मातंग समाजाच्या नाबालिक मुलीची संशयास्पद मृत्यूची चौकशी CBI मार्फत करण्याबाबतची त्यांनी या कार्यालयाला कळवले आहे. तसेच रोहन उत्तमराव गलांडे यांनी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त आक्षेपार्ह पोस्ट टाकली आहे. त्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याबाबतची कारवाई करण्याबाबत या कार्यालयात कळवली आहे. त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदयांना योग्य त्या कार्यव्यवस्थेवर आजच निवेदन पाठवले. अनुष्का पाटोळ्याला न्याय, अनुष्का पाटोळ्याला न्याय, अनुष्का पाटोळ्याला न्याय.